श्री स्वामी समर्थ. मी आहे शीतल पाटील लातूरकर. स्वागत करते तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. मी आली आहे आमची कुळस्वामिनी तुळजाभवानी माता तुळजापूर येथे दर्शन घेण्यासाठी. मंदिरामध्ये आल्यानंतर आम्ही पहिले गौमुखाकडे आलो. तिथे पाय वगैरे धुतले व तिथेच महादेवाचे पिंड होते. तिथे थोडे हातानेच पाणी चढवले. सकाळचे 8 वाजले होते, तरीही मंदिरमध्ये खूप अशी गर्दी होती. तुम्ही पाहू शकता, खूप जास्त गर्दी होती. नवजोडपे असे खूप लोक होते. अंबाबाईचे दर्शन घेऊन आम्हाला पुढे अक्कलकोटला पण निघायचे होते. मग रांगेमध्ये उभा टाकल्यानंतर दर्शनासाठी तर खूपच जास्त वेळ होणार होता. मग आम्ही शॉर्टकट आतमधून काही दर्शनाची सोय वगैरे होती, मग त्या प्रकारेच आम्ही तिथून पास घेतला व पूजेसाठी थाली वगैरे सगळी घेतली होती. नारळ वगैरे घेतले होते देवीसाठी आणि मग आम्ही दर्शनाच्या रांगेमध्ये उभा टाकलो होतो. पाहू शकता, खूप अशी गर्दी इथे मंदिरामध्ये होती. मग फायनली आम्ही देवीच्या एकदम समोर आलो आहे. मग देवीचे दर्शन घेतले, आरती वगैरे केली. खूप मनाला असं प्रसन्न व छान वाटत होते. तसं पाहायला गेलं तर आमचं दर्शन झालं, लवकरच झालं. मग तिथून मंदिरामध्ये एक 5-10 मिनिट आम्ही तिथे पायरीवरती बसून घेतलं. मग बसल्यानंतर आम्ही परत निघालो आणि तिथे जातेवेळेस देवीचे आम्ही बांगड्या वगैरे घेतल्या आणि मग हळदी कुंकू घेतल्याशिवाय तर एरवी पण आम्ही कधी नाही जात तिथून. मग हळदी कुंकू घेतले. मग आता लागली होती भूक. मग नाश्त्याची सोय बघत होते. त्या पहिलेच दक्ष आणि आजोबा हॉटेलमध्ये गेलेले होते. मग आम्ही तिथे पोहोचलोत. आम्ही तिथे पोहोचल्यानंतर पाहिलं तर काय, आमच्या दक्षचं तर चालू होतं. त्याला भूक लागल्यावर कंट्रोल होत नाही. त्याचा नाश्ता इकडे चालू होता. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.